बेलापूरच्या बाजारला कोथंबीर घेऊन गेलो आणि सगळी उक्ती देऊन टाकली. किती रुपयाला जुडी दिली, काय काय झालं ते सगळं सांगतो तुम्हाला. रामराम म्हणते. आज रविवार आता बेलापूरचा बाजार पण होता. मग चाललो होतो कोथंबीर घेऊन. बेलापूरच्या नदीपाशी पण आलो होतो. ऊन पण लईचे. इथून पण 1 किलोमीटर आहे बाजार. 1 किलोमीटर म्हणता बाजारात आलो होतो. बाजारात मी पाहत होतो बरं का कुठं जागा भेटत नाही बसायला कोथंबीर घेऊन. बेलापूरचा बाजार पण लय मोठा भाऊ. तिकडे पाहू तिकडे बाजाराचे सगळा तेवढी दे मामा म्हणे द्यायची कोथंबीर. म्हटलं द्यायची भाऊ. मला पण आहे ना अतिक्रिय निकायची होती पण माझं पण दुखत आहे त्याच्यामुळे म्हटलं आता सगळी एक कटी चांगला देऊन टाकू. मी पण येईन भाऊ यांना 6 रुपये जोडीन देऊन टाकली होती सगळी कोथंबीर. 2 पोते होतात. तुम्ही 6 रुपयांनी विचार करा किती रुपये झाले असेल माझे ते कमेंट करा बरं. तेवढं कोथंबीर तर दोन्ही पोते विकून टाकली होती. मी हिंडत होतो बाजार इकडे तिकडे पाहत होतो. बाजार पण आहे ना अजून काहीच भरला नव्हता. बाजार पण आहे फार संध्याकाळी भरतो. टपटप पोते पिते घेऊन डायरेक्ट निघलो होतो बेलापूर कडे. तू म्हणता बेलापूर मध्ये काय चालला आता भजे खायला जावंच लागत ना भाऊ. बेलापूरचे रोड लय कांदून ठेवले म्हणून परत दुसरी कोण जावं लागलं. म्हटलं आज जाऊन द्या कुछ पाने गेले कुछ खोना पडता है. तुम पण कधी बेलापूर आले हो भजे खाता का नाही तेवढं कमेंट करा बरं. पहिले छत्रपती महाराज दर्शन घेऊन भजे खायला बसलो बोल की टपटप. आता मी घेतो भजे खाऊन. भजे तर खाल्ले होते पण ऊन तर लईच होतं म्हणून आता गार प्याले होणारच नाही काही. रामपूर रोडला जी एक भारी रसवंती झालेली एकदम गार सावली होती. मग बसलो होतो तिथं. त्यांनी उसाचा रस पण दिला होता. मग वाटीत पण बर्फ दिला होता एकदम मस्त मध्ये. टपटप रस बीज पेलो भाई. एकदम क्वालिटीचा रस होता. पोट तर एकदम गार पडलं. आता मी जातो आता घरी. तुम्ही पण घ्या फॉलोन लाईक करून.